क्रमांक 33 मधून काँग्रेसचे मोईन सिद्दीकी यांचा विजय झालेला आहे। प्रभाग 33 मधून काँग्रेसचे मोईन सिद्दीकी यांचा विजय झालेला आहे। मुंबईमधला आकडा आपण या ठिकाणी पाहताय आणि कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, वॉर्ड 21 मधून मनसेचे उमेदवार यांचा विजयी गुलाल उधळताना आपण पाहताय। तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे प्रल्हाद म्हात्रे हे विजयी झालेत। मनसेचं पहिलं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे। मनसेचा उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला आहे। तर मुंबईमध्ये मनसेचे 7 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंची युती आणि या ठिकाणी मनसेचे प्रल्हाद म्हात्रे जो आहे ते विजयी झालेले आहेत। वॉर्ड 21 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, विजयी झालेले आहेत। प्रभाग 135 मधून भाजपचे नवनाथ बन जे आहेत ते विजयी झालेले आहेत। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपचे प्रवक्ते पत्रकार नवनाथ बन यांनी विजयी गुलाल उधळलेला आहे। मुंबईमध्ये 135 मध्ये भाजपचे नवनाथ बन विजयी झालेले आहेत। पत्रकार असलेले भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन विजयी झाले। तर आता प्रभाग क्रमांक 33 मध्ये काँग्रेसचे मोईन सिद्दीकी जे आहेत ते विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 33 मधला हा निकाल जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। पूर्ण निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। प्रभाग 104 मध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे हे आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये प्रभाग 104 मध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे हे सध्या आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 104 मधला हा आकडा, इकडे प्रभाग 135 मध्ये भाजपचे नवनाथ बन विजयी झालेले आणि आता विजयी उमेदवारांकडून गुलाल उधळला जातो। या ठिकाणी गेल्या कित्येक महिन्यांची ही सगळी मेहनत आहे, त्यानंतर आता विजयी उमेदवारांचा गुलाल या ठिकाणी उधळला जातो। मुंबईमध्ये 135 मधून भाजपचे नवनाथ बन विजयी झाले आहेत। मुंबईमध्ये 7 ते 8 वर्षांनी होणारी महानगरपालिकांची ही निवडणूक आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाचं मायक्रो प्लॅनिंग, त्याच्यामध्ये भाजपनं ज्या पद्धतीने प्रचार रॅली, त्याच्यानंतर सभा घेतल्या, उमेदवार उभे केले आणि नवनाथ बन यांचा विजय जल्लोष जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले नवनाथ बन भाजपचे प्रवक्ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते आणि त्यांनी विजयी गुलाल उधळलेला आहे।